आपल्याला जर आता 60 डिग्री समोरची जर साईड शोधायची आहे, 60 डिग्री समोरची साईड कोणती आहे? PQ. ओके, ही PQ शोधायची असेल तर PQ साठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे? PQ ही आहे हायपोटेनियसच्या, हायपोटेनियस आहे आपला PR, हायपोटेनियसच्या √3/2. ओके, काय असते? हायपोटेनियसच्या √3/2. मग हायपोटेनियस किती दिलेले आहे आपल्याला? 6 सेंटीमीटर. 6 मल्टिप्लाय बाय √3/2. यांचं पण आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6. रिमेनिंग राहिलेले 3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 3√3. मग PQ ही साईड आलेली आहे आपली 3/√3. ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. आता सेम पद्धतीने आपण कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो? 45 डिग्री, 90 डिग्री आणि पुन्हा एकदा आला 45 डिग्री. ओके, ही आहे तुमची सेकंड प्रॉपर्टी. ही होती तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय केलं जातं? सेम पद्धतीने तुम्हाला इथं प्रत्येक वेळेस कोणता ट्रायंगल असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगलला आपण आता नाव देऊन घेऊ. ABC हे नाव दिले. ओके, यामध्ये एक अँगल असतो 90 डिग्रीचा, त्याला आपण म्हणणार राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, त्याच्या समोरची साईड म्हणजे कोणती झालेली आहे? ही हायपोटेनियस. ओके, फॉर एक्झाम्पल ह्या समसाठी आपण हायपोटेनियस कन्सिडर करू 10 सेंटीमीटर. ओके, ह्या एक्झाम्पल साठी आपण हायपोटेनियस कन्सिडर केलेली आहे 10 सेंटीमीटर. मग आता बघू, जर आपली ही प्रॉपर्टी